वसा जनसेवेचा। तालुक्यातील पांगरीकाठी शिवारात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफू लागवडीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 1,32,09,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी रात्री गट क्रमांक 148 व 128 मध्ये छापा टाकला असता अफूचे भरघोस पीक आढळून आले। या प्रकरणी भागवत सदाशिव काटे आणि विशाल रमेश काटे या दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदाशिव काटे यांच्या शेतातून 107 किलो 660 ग्रॅम वजनांची अफूंची झाडे किंमत अंदाजे 86,12,800 रुपये, तर विशाल काटे यांच्या शेतातून 57 किलो 320 ग्रॅम वजनांची झाडे किंमत अंदाजे 45,85 किलो 600 रुपये जप्त करण्यात आली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला। तालुक्यात या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या कारवाईनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला। इतर राज्यात अफू लागवडीस कायदेशीर परवानगी व प्लॉट्स दिले जातात, मग महाराष्ट्रात बंदी का? सोयाबीन आणि कापसाला भाव नाही, कर्जमाफी नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्याय द्यायलाच हवा। कायदेशीर चौकटीत अफू लागवडीला परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली। पोलिसांची कारवाई आणि तुपकरांची मागणी यामुळे आता जिल्ह्यात अफू लागवडीचा मुद्दा चांगलाच तापला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोलिसांनी धाडी टाकल्या आणि त्या शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असा आरोप आणि असा ठपका त्यांच्यावर ठेवला। वास्तविक पाहता अफूपासून फक्त नशा येते असं नाही, तर अफूपासून मेडिसिन तयार होतं, लक्षात घ्या। आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये अफू लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी आहे, त्याचे प्लॉट दिले जातात, परंतु महाराष्ट्रात अफू लावायची परवानगी नाहीये। ही वेळ शेतकऱ्यांवर का येते आहे? कारण एका बाजूला सोयाबीनला भाव सरकार द्यायला तयार नाही, दुसऱ्या बाजूला कापसाला भाव नाही, कोणत्या शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जमाफी करायला सरकार तयार नाही आणि शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अफू लावण्याची परवानगी इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यानं दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे। या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शेतकरी संघटना म्हणून खंबीरपणे उभे आहोत। या शेतकऱ्यांना जी काय लीगल मदत लागेल ती पूर्ण लीगल मदत करायला आम्ही तयार आहे। शेतकरी संघटनांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की आम्हाला अफू लावायची परवानगी द्या। जर देशातल्या इतर राज्यांमध्ये जर याचे प्लॉट्स दिले जातात तर महाराष्ट्रामध्ये याचे प्लॉट्स का दिले जात नाही, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।